हॅलो. आता तुम्ही म्हणाल तेजू कुठे निघाली आहे? सो ही आहे माझी बहीण. तिला पण आज व्लॉगमध्ये यायचं म्हणून कशी हाय बोलतीये बघा. आम्ही निघालो मित्सुरा आर्ट फेस्टला. तिथे आलो, पोहोचलो आणि आम्ही घेतले तिथे बँड. एंट्रन्सला इतकं छान एंट्रन्स होतं. तिथे सगळ्यांच्या स्वागतासाठी ढोल वगैरे वाजत होते. आणि त्यानंतर मी बघितला एक मोठा असा गोरिला. तो बघून तर आधी मी घाबरूनच गेली. पण तोही खुश झाला मी आले म्हणून. तो बोलला की तेजू आली, आता मी तर छान भांगडा करणार. वा 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 असं त्याच्यासोबत भांगडा करून मी आले पुढे. पुढे आले आणि एंट्रन्सला इथं अतिशय सुंदर अशी डिझाईन आणि काय पेंटिंग बघितली मी आणि खूप सुंदर असे पेंटिंग्स होत्या अजूनही. आर्ट गॅलरीतर्फे तिथे लागलेला होता. इथे आर्ट फेस्ट होतं म्हणून इथे खूप सगळ्या आर्टिस्टने आपल्या आपल्या आर्ट अशी प्रेझेंट केलेली होती. मी सगळ्या अशा पेंटिंग्स बघितल्या आणि मलाही खूप सुंदर, खूप आनंद झाला असं सगळ्यांची कला बघून. अतिशय सुंदर अशी कला प्रस्तुत केलेली होती सगळ्यांनी, सगळ्या स्टुडंट्सने. त्यानंतर मी आले ॲनिमल अँड बर्ड झोनमध्ये, जे होतं पेरूच्या वाडीतर्फे. त्यांनीही तिथे प्रेझेंट केलेलं होतं आणि हा होता माझा फर्स्ट डे लूक. हे आर्ट फेस्ट 2 दिवस होतं, 3 दिवस होतं सॉरी. फर्स्ट डे मी खूप एन्जॉय केलं आणि कॉन्सर्ट वगैरे सगळं. आणि त्यानंतर मी स्वतः खूप एन्जॉय केलं. त्यानंतर मी आली सिनूसोबत एन्जॉय करायला. सिनू आणि आम्ही बबल शोमध्ये खूप छान अशी धमाल केली, मस्ती केली. सगळे बबल्स असे आम्ही फोडले आणि त्याच्यासोबतच मी पण एन्जॉय केला. ते म्हणतात ना, दिल तो बच्चा है जी, सो आय एम ऑलवेज बच्चा. त्यानंतर आम्ही कॉन्सर्ट संपले, सगळे डान्स कॉम्पिटिशन संपले आणि आम्ही छान असा संबळवर डान्स केला. नाशिककर आम्ही DJ असो किंवा काही असो सगळं एक साईडला असतं, पण संबळ आणि कावडी ही आमची पहिली चॉईस असते. सगळ्यांनी असं कावडी आणि संबळवर छान असा डान्स केला, एन्जॉय केलं. नवीन वर्षाची सुरुवात अशी मित्सुरा आर्ट फेस्टसोबत खूप सुंदर अशी झालेली आहे. आणि दरवर्षी हे फेस्ट असं शौर्य NGOतर्फे हे ऑर्गनाईज होतं. हे तर मी पहिल्यांदा गेली होते म्हणून मला पहिल्यांदाच कळलं. बट दुसऱ्या दिवशी मी आले. छान एंट्रन्सलाच मी अशी छान शेकोटी वगैरे केली. आम्ही थोडा फोटोशूट केला. या कार्टूनचं मला नाव नाही माहिती, बट खूप क्यूट होता तो आणि आम्ही त्याच्यासोबतही फोटोशूट केला, व्हिडिओ काढला आणि खूप मस्त वाटलं मला त्याच्यासोबतही. त्याच्यासोबत पण आम्ही थोडीशी गंमत केली. तो पण डान्स करत होता. तोही खुश झालेला मी गेली म्हणून. मी केलं म्हणून भाविकालाही करायचं होतं. मोठी बहीण जे करणार ते छोटी बहीण करणारच. आणि हे होते सगळे नाशिकचे धुरंधर. धुरंधर गाण्यावर असे छान असे सगळे डान्स करत होते. म्हटलं थांबा जरा आपला परफॉर्मन्स बघा, मग तुम्ही धुरंधर बना. त्यानंतर मी छान डान्स केला. मी पण असे मस्त असं गाण्यावर डान्स केला. मी कुठलाही चान्स सोडत नाही नाचायचा. मी खूप माझ्यात आता सगळे आपापली कला प्रेझेंट करताय म्हणून मी पण तर माझी कला प्रेझेंट करायला हवी ना. माझी स्पेशल कला आहे डान्स. मला डान्स करायला खूप आवडतं. मी आणि माझी बहीण आणि अजून काही फ्रेंड्स जिथे जे 2 दिवसात झालेले, ते आम्ही सगळ्यांनी असा ग्रुप डान्समध्ये खूप धमाल केली. स्टेज तोड परफॉर्मन्स आम्ही असा केला. फुल एन्जॉय केलं, मस्ती केली आणि मनसोक्त असं आम्ही नाचलो. खूप मस्त असा हा शो होता. त्यानंतर हे सगळेजण असे नाचत होते, एन्जॉय करत होते. वर्षाची सुरुवात अशी छान केली सगळ्यांनी. त्यानंतर आम्ही छान असं फोटोशूट केलं. काही असे भारी धुरंधर अशा स्टाईलमध्ये आम्ही फोटोशूट केला. खूप मस्त मज्जा आली. त्यानंतर मी आणि माझी बहीण निघाली घरी.